वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्डची जी आपली युनिट टेस्ट एक्झाम 1 होणार आहे 2024 मध्ये, तर त्याच्या दृष्टीनं आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर बनवलेले आहेत. याच्या आधी आपण सायन्स 1चा जो व्हिडिओ आहे तो बनवला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 हा सब्जेक्ट बघणार आहोत. युनिट टेस्टसाठी त्याला 20 मार्क्स असणार आहेत. टाइम 1 आवर आहे. ओके. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जर सायन्सचा पेपर हवा असेल तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही तो बघू शकता पेपर. ओके. सायन्स 1चा. दिस इज मॅथमॅटिक्स पार्ट 1, मार्क्स 20. ओके, टाइम इज 1 आवर. नाव फर्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. टोटल 4 ऑप्शन आपल्याला दिले असतील, त्यातले किती आपण फाइंड म्हणजे 1 करेक्ट आन्सर फाइंड आउट करायचं. ओके. सो फर्स्ट वन इज 4 ऑप्शन पण आहेत त्याचे. P इज इक्वल टू 1 2 3 1 2 डॉट 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 10. आता फर्स्ट इलेमेंट आहे 1 आणि लास्ट इलेमेंट आहे 10. म्हणजे हा सेट स्टार्ट कुठे होतोय 1 पाशी आणि लास्ट इलेमेंट कुठला आहे याचा 10 आहे. म्हणजे याच्यामध्ये लिमिटेड इलेमेंट्स आहेत. ओके. 1 to 10 10 इलेमेंट्स आहेत, लिमिटेड इलेमेंट्स आहेत. तर जास्त याच्यामध्ये लिमिटेड इलेमेंट्स असतात त्याला काय म्हणतात, फायनाईट सेट. सो विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन बी, फायनाईट सेट हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. नाव विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सर्ट. कुठलं एक्झाम्पल सर्टचं नाही आहे? तर बघा याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी, थर्ड रूट ऑफ 64. तर हा सर्ट का नाहीये, तर याचं एक्सप्लेनेशन सांगतो. तुम्ही फक्त आन्सर नोट करायचा एक्झाम मध्ये, तेवढंच लिहायचं आन्सर. आता 64 ऑर्डर एन म्हणजे 3 आहे, ग्रेटर दॅन 1 आहे. 64A रॅडिकंट पॉझिटिव्ह आहे. तर दोन्ही गोष्टी आहेत. पण 64चं जर क्यूब रूट बघितलं आपण 4 into 4 into 4, तर 4चा क्यूब किती येतोय 64. त्यामुळे 64चं क्यूब रूट किती येणार 4. म्हणजे याचा आपल्याला आन्सर काय मिळतोय, रॅशनल नंबर मिळतोय. सो हा याचा आन्सर काय आलं, रॅशनल नंबर आला. जर त्याचा आन्सर रॅशनल नंबर असेल तर तो सर्ट नाही, नॉट सर्ट. सो थर्ड रूट ऑफ 64चा आन्सर 4 येत असल्यामुळे तो सर्ट नाहीये. ओके. नाउ थर्ड MCQ, इफ T इज इक्वल टू 1 2 3 4 5 and M इज इक्वल टू 3 4 7 8, then T युनियन M काय करायचंय, T युनियन M फाइंड आउट करायचं. सो T युनियन M मध्ये कोण येणार आहे बघा, तर दोन्ही कंबाईन करायचे. फक्त कॉमन इलेमेंट एकदाच घ्यायचे. ओके. तर 3 आणि 4 दोघांमध्ये कॉमन आहे, तो एकदाच घ्या. 1 2 3 4. आता पुढच्या मध्ये सुद्धा 3 4 आहेत, पण ते दोघांमध्ये ऑलरेडी आपण 3 4 राईट डाऊन केलेलं आहे, कॉमन आहे. सो नेक्स्ट लिहायचे 7 and 8. सो T युनियन M इज 7 and 8. ओके. सो 7 and 8. सो T युनियन हा कुठला ऑप्शन आहे, तर या ऑप्शन मध्ये ऑप्शन सी. परत तो सेट एकदा राईट डाऊन करा. 1 2 3 4. ओके, सॉरी, याच्यात एक 5 एक आहे, तो राईट डाऊन करायचा राहिला. 4 5 आणि मग 7 8. तो ऑप्शन मध्ये काय लिहिणार, ऑप्शन सी, 1 2 3 4 5 7 8. 5 एक त्याच्यामध्ये लिहायचा राहिला, तो राईट डाऊन तिथे करा. नाव लास्ट क्वेश्चन, 2 रूट 5 म्हणजे MCQ मधला लास्ट, 2 रूट 5 प्लस रूट 3. ओके, 2 रूट 5 प्लस रूट 3 हा क्वेश्चन आहे. तर याचा काय करायचं आहे, कॉन्ज्युगेट पेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर कॉन्ज्युगेट पेअर साठी आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये प्लसचा मायनस केला तर तसा ऑप्शन ह्या चारीमध्ये नाहीये. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, तर हा आपला प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन आहे. 2 रूट 5, तर पहिल्यांदा रूट 3 लिहायचं, म्हणजे रूट 3 प्लस 2 रूट 5 म्हणजे इंटरचेंज केलं. कारण A प्लस बी असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याला B प्लस A असं लिहू शकता. मग आता याचा कॉन्ज्युगेट कसा येणार, कॉन्ज्युगेट आपण कसा फाइंड आउट करतो, तर मधलं साईन फक्त चेंज करायचं. रूट 3 जे प्लस आहे ते प्लसच्या ऐवजी काय घ्यायचं, मायनस 2 रूट 5. मग आता तरी सुद्धा डायरेक्ट असा ऑप्शन नाही, तर त्यासाठी काय करायचं, मायनस 2 रूट पहिल्यांदा घ्यायचं. म्हणजे करेक्ट आन्सर कुठला येणार आहे, मायनस 2 रूट 5 आणि रूट 3चं साईन काय प्लस. ओके. सो मायनस 2 रूट 5 प्लस रूट 3 म्हणजे ऑप्शन E याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन E, मायनस 2 रूट 5 प्लस 3. ए ऑप्शन त्याच्यामध्ये करेक्ट आहे. हा फर्स्ट रूट. नाव क्वेश्चन नंबर 1B, सॉल्व द फॉलोइंग. काही क्वेश्चन दिलेले आहेत ते सॉल्व करायचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 7 मायनस रूट 11. तर याची व्हॅल्यू फाइंड करायची. तर 7 मायनस रूट 11चा मॉड म्हणजे 7 मायनस रूट 11. तर 7 मायनस रूट 11 म्हणजे 11 मधून काय मायनस करायचं, 7 मायनस करायचं. 11 मायनस 7 4 आणि ग्रेटर नंबरचं साईन काय, मायनस 4. आता मायनस 4 जरी असला, पहिलं बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 7 मायनस 11 ते सॉल्व करतोय आपण. तर 11 मायनस 7 4, ग्रेटर नंबरचं साईन मायनस. पण मॉड जरी मायनस असला तरी आन्सर त्याचं काय येतं, प्लस म्हणजे पॉझिटिव्ह येतं. ओके.
नाव क्वेश्चन त्यातला सेकंड बघा, ए दिलेला आहे तुम्हाला 1 2 3 5. देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए चे कुठलेही 3 सबसेट लिहायचे. सो राईट एनी 3 सबसेट ऑफ ए चे कुठलेही 3 सबसेट त्याच्यामध्ये राईट डाऊन करायचे. मग कसे करणार, तर सबसेट ऑफ ए असेल, सबसेट ऑफ ए सपोज पहिला बी घेतला तर त्याच्यामध्ये एखादा इलेमेंट कुठला तरी घ्या, कसे घेऊ शकता, ह्यातलेच इलेमेंट घ्यायचे, यातला एखादा घ्या, 2 घ्या, 3 घ्या, कुठलेही इलेमेंट. सो सपोज 1 इलेमेंट घेतला त्यातला सी, सी दुसरा एक सेट घेतला 1 किंवा असेल 3 5. एखादा आणखीन एक सबसेट घेऊ शकता तुम्ही डी. सो डी मध्ये 3 5 7 3 इलेमेंट्स असणार, 3 5 7 म्हणजे यातलेच इलेमेंट घेऊन 1 3 5 7 मधले काय करायचं, सबसेट 3 5 7. तर हे सबसेट काय करायचे, राईट डाऊन करायचे. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. तर क्वेश्चन नंबर 1 बी इथं कम्प्लीट होतं. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग 8 मार्क्स. टोटल 5 क्वेश्चन दिलेले असतील, त्यातले आपल्याला काय करायचे, एनी 4 सॉल्व करायचे 8 मार्क्ससाठी. आता मी इथे तुम्हाला सगळे आहेत ते सॉल्व करून देतो. तर याच्यामध्ये इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 20, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 28, नंबर ऑफ ए युनियन बी इज 36, देन नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज क्वेश्चन मार्क. तर याच्यामध्ये काय करायचं, आपण फॉर्म्युला लिहायचा, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू, ओके, नंबर ऑफ ए युनियन बी चा फॉर्म्युला लिहायचा, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, हा फॉर्म्युला लिहायचा आणि मग याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया आपण. नंबर ऑफ ए युनियन बी किती दिलाय क्वेश्चन मध्ये, 36 इज इक्वल टू, तो दिल्यानंतर नंबर ऑफ ए किती आहे 20 प्लस नंबर ऑफ बी किती आहे 28 मायनस आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, सो 20 प्लस 28 दॅट इज 48. ओके, हा मायनस इकडे येऊन काय होईल, प्लस होईल. सो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस इकडे येऊन काय होईल, प्लस होईल. आणि हा प्लस 36 इकडे येऊन काय होईल, मायनस. ओके, 48 मायनस 36. सो 8 मायनस 6, 8 minus 6 is 2. 4 minus 3 is 1. So number of A intersection B is, okay, number of A intersection B is 12. Okay, so number of A intersection B किती येणार आहे, 12 येणार. सो हा फॉर्म्युला असं म्हणायचं इथे. तो फॉर्म्युला राईट डाऊन करायचा, त्याच्यात व्हॅल्यू पुट करायच्या आणि मग फायनल आन्सर तुम्हाला मिळेल. हे जे फाइंड आउट करायचं आहे ते नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज 12. ओके, नाव नेक्स्ट सेकंड सिम्प्लिफाय. ओके, सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला. 7 एक्झाम्पल ॲज इट इज राईट डाऊन करूया. 7 रूट 48 मायनस 2 रूट 7 मायनस 3. तर हे आपल्याला काय, रूट 3. ओके, रूट 3 असं हे करायचं आहे फाइंड आउट आपल्याला. तो एक्झाम्पल मध्ये आपल्याला थोडंसं तिथे टाईप प्रिंटिंग मिस्टेक झाले. 7 रूट 48 2 रूट 3 आहे ते आणि लास्ट वन आहे जे रूट 3. ओके, सो 7 रूट 48 मायनस 2 रूट 3 मायनस रूट 3. ओके, सो याच्यामध्ये 7 इंटू 48चं स्प्लिटिंग करायचं. सो 48चं स्प्लिटिंग कसं करायचं, कसं राईट डाऊन करू शकतो आपण, 16 इंटू 3 मायनस 2 रूट 3 काय लिहायचं त्याच्यामध्ये, 2 रूट 3 आणि लास्ट वन आहे रूट 3. आता ह्यातला 16 जो आहे तो स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्यायचा. मग 16चं स्क्वेअर रूट किती येणार, 4. ओके, 16चं स्क्वेअर रूट किती येणार, 4. आतमध्ये कोण राहणार, रूट. 16चं स्क्वेअर रूट किती, 4 आणि आतमध्ये किती राहणार, रूट 3 मायनस 2 रूट 3 आणि पुढचं राहणार मायनस रूट 3. ओके, काय केलं, फक्त 16 बाहेर घेतला स्क्वेअर रूटच्या, त्याचं स्क्वेअर रूट येणार 4, बाकी सगळे 2 रूट 3. तर 7 4 चा किती येणार, 28 रूट 3 मायनस 2 रूट 3. आता इथे या रूट 3 ला लागून काही नंबर नाहीये, तर तो काही नाही म्हणजे किती असणार आहे, 1 असणार आहे, तो कन्सिडर करायचा. ओके, नाव नेक्स्ट स्टेप. सो याच्यामध्ये कॉमन कोण आहे, रूट 3. तर रूट 3 कॉमन काढलं, 28 मायनस 2 मायनस 1. सो 28 मायनस 2 26 मायनस 1 25 रूट 3. So this is final answer, 25 root 3, that is required. So next question, rationalize the denominator. डिनॉमिनेटरला काय करायचं आहे, रॅशनल करायचं आहे. म्हणजे 11 अपॉन रूट 3 हा जो नंबर आहे रूट 3 मध्ये, तर त्याला 11 अपॉन रूट 3 हा रूट 3 इरॅशनल नंबर आहे, त्याला रॅशनल करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, इथे रूट 3 आहे, त्याला परत एकदा रूट 3 न मल्टिप्लाय करायचं. जर डिनॉमिनेटरला रूट 3 न मल्टिप्लाय केलं तर वरती न्यूमरेटरला पण कितीने मल्टिप्लाय करायचं, रूट 3 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथे कसं येणार बघा, 11 मल्टिप्लाय रूट 3 म्हणजे असं आहे 11 रूट 3
आता √3 मल्टिप्लाय √3 दोघं पण रूटमध्ये आहेत. तर 3 मल्टिप्लाय 3 करा रूटमध्ये. तर 11 मल्टिप्लाय √3. 3 मल्टिप्लाय 3 किती येणार? 3 3 जा 9. 11 मल्टिप्लाय √3. आता 9चं स्क्वेअर रूट आहे बघा. 3चं स्क्वेअर 9. त्यामुळे 9चं स्क्वेअर रूट किती येणार? 3 येणार. सो √9 याचा आन्सर किती येणार? 3 येणार. थोडक्यात 11 अपॉन √3 त्याचा डिनॉमिनेटर काय होणार? रॅशनल नंबर येणार. हा 3 काय आहे? इट इज रॅशनल नंबर. सो याला आपण रॅशनल केलं. ओके, दॅट इज कॉल्ड रॅशनलाइज डिनॉमिनेटर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 सॉल्व. हे काय करायचं आपल्याला? हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. सो हा 7 minus 2x मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ 7 minus 2x इज 5. हे काय? मॉड म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू. तर हे इक्वेशन जर सॉल्व करायचं असेल तर 7 minus 2x एकदा +5 घ्यायचं ऑर 7 minus 2x इक्वल टू -5. म्हणजे दोन इक्वेशन घेऊन सोडवायचे हे सॉल्व करत असताना, कारण आतली व्हॅल्यू निगेटिव्ह पण असू शकते, पॉझिटिव्ह पण. सो दोन घ्यायच्या. 7 minus 2x इक्वल टू 5 और 7 minus 2x इक्वल टू -5. मग आता याच्यात काय करणार आपण? हा -2x इकडे येऊन काय होईल? +2x आणि हा +5 इकडे येऊन काय होईल? मायनस. म्हणजे 7 मायनस किती होईल? 5. तर 2x आन्सर इकडे लिहूया. 7 minus 5 किती येणार? 2 येणार. ओके, सो 2x म्हणजे 2 मल्टिप्लाय x. तर तो मल्टिप्लायचा काय होईल? डिवाइड होईल. सो x इज इक्वल टू 2/2 म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार? 1. ओके, x इज इक्वल टू 2 1 जा 2. 2 ला 2 ने डिवाइड केलं तर मल्टिप्लायचं काय झालं? डिवाइड. 2 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? पहिली व्हॅल्यू 1 आली. आता दुसऱ्यांदा काय करायचं? -5 कन्सिडर करायचं. म्हणजे हा -2x इकडे येऊन काय होईल? +2x होईल आणि हा -5 याच्याकडे येऊन काय होईल? +5 म्हणजे 7 + 5 +2x म्हणजे नुसतं 2x लिहायचं आणि 7 + 5 किती येणार आहे? 12. मग 2x आत्ताच सांगितलं. 2x म्हणजे काय? 2 मल्टिप्लाय x. तर तो मल्टिप्लायचं काय होणार? डिवाइड. म्हणजे 12 डिवायडेड बाय 2. तर 12 डिवायडेड बाय 2 किती येणार? 2 6 जा 12 म्हणजे x किती येणार? x इज इक्वल टू 6. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. सो x मिळाला आपल्याला. नाव क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये शो दॅट 5 + √7 इज इरॅशनल नंबर. काय दाखवायचं आपल्याला? हा जो 5 + √7 आहे तो इरॅशनल नंबर दाखवायचा आहे. मग तो जर इरॅशनल दाखवायचा असेल तर त्याच्याबरोबर अपोजिट कन्सिडर करायचं. लेट 5 + √7 इज नॉट अँड हा शब्द वेगळा आला. 5 + √7 इज नॉट अँन इरॅशनल नंबर. ओके, 5 + √7 इज नॉट इरॅशनल नंबर. जे शो करायचं आहे किंवा जे दाखवायचं त्याच्या अपोजिट कन्सिडर करायचं. देअरफॉर नॉट इरॅशनल नंबर मीन्स इट इज रॅशनल. सो 5 + √7 इज रॅशनल नंबर. जर तो इरॅशनल नसेल तर तो काय असणार आहे? ओके, 5 + √7 इज रॅशनल नंबर. सो देअरफॉर 5 + √7 इज रॅशनल नंबर. ओके, ते लिहिलेलं आहे आपण. सो 5 + √7 रॅशनल म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये असतो? P/Q, where PQ integers and Q is not equal to 0. Okay, 5 + √7 is P/Q. Okay, where P and Q are integers. Q is not equal to 0. मग आता इथे +5 इकडे येऊन काय होणार? मायनस होणार. सो √7 P + Q -5. आता इथे बघा P + Q म्हणजे कसला? रॅशनल नंबर. √5 म्हणजे नुसतं 5 म्हणजे पण काय? रॅशनल नंबर. सो रॅशनल मायनस रॅशनल. तर आन्सर काय येणार? रॅशनल नंबरच येणार. देअरफॉर रॅशनल मधून रॅशनल मायनस केलं म्हणजे हा √7 काय झाला? √7 इज रॅशनल नंबर. बट दिस इज कॉन्ट्राडिक्शन. ओके, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? चुकीचं आलं. कॉन्ट्राडिक्शन का? कारण √7 हा रॅशनल नाहीये. कसला आहे? इरॅशनल नंबर आहे. म्हणजे कॉन्ट्राडिक्शन आलं. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? रॉंग आलं. तर ते का रॉंग आलं? कारण आपण ह्या नंबरला काय म्हटलं होतं? नॉट अँड इरॅशनल म्हटलं होतं. म्हणजेच तो रॅशनल झाला होता. तर तो इरॅशनल न म्हटल्यामुळं आपल्याला √7 काय आलं? रॅशनल आलं. म्हणजे आपण एखाद्या रॉंग डायरेक्शनने गेलो तर आपण रॉंग पॉइंटलाच येणार. तसं झालं इथं. आपण हे सुरुवातीला रॉंग सपोज केलं. त्यामुळे अँसर सुद्धा आपलं काय आलं? रॉंग आलं. म्हणजे आपण सुरुवातीला जे सपोज जे सपोज केलं आपण सुरुवातीला ते रॉंग होतं. त्यामुळे देअरफॉर आवर assumption
इज रॉंग. आपलं अझम्पशन काय आहे? अवर अझम्पशन इज दिस इज कॉन्ट्राडिक्शन बिकॉज रूट 7 इज इरॅशनल. दॅट इज अवर अझम्पशन. हे कॉन्ट्राडिक्शन आलं. अवर अझम्पशन इज रॉंग. काय म्हणायचं? अझम्पशन काय आपलं रॉंग आहे आणि म्हणून काय म्हणायचं? 5 प्लस, मग करेक्शन करूया आपण. 5 प्लस रूट 7 इज, आपण काय लिहिलं होतं? नॉट इरॅशनल नंबर. ते काय लिहायचं? इज अन इरॅशनल नंबर. नंबर हे लिहा त्याच्यात. 5 प्लस रूट 7 इज विच टाइप ऑफ नंबर? इरॅशनल नंबर. ओके, तर तो तिथं आन्सर मध्ये लिहायचा, इरॅशनल नंबर. नाव नेक्स्ट क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 2 मधला 5th क्वेश्चन. यू इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12 आणि पी दिलेला आहे. तर शो दॅट पी पी यू पी अँड पी डॅश. ओके, दिस इज पी डॅश बाय वेन डायग्राम. तर आधी आपल्याला पी डॅश काढावा लागेल. सो पी डॅश कसा काढणार आपण? तर पी डॅशचा फॉर्म्युला काय? यू मायनस पी. तर हा आपण पहिल्यांदा पी डॅश काढायचा, यू मायनस पी. सो यू काय दिलेलं आहे बघा याच्यात? 1 2 3 7 8 9 10 11 12. हा आपल्याला काय दिला? यू दिला. त्यातून काय मायनस करायचं? पी. पी किती आहे? 1 3 7 अँड 10. ओके, तर हे आपण मायनस करूया याच्यात ना. 1 ला 1 कॅन्सल, 3 ला 3 कॅन्सल, 7 ला 7 कॅन्सल आणि 10 ला 10 कॅन्सल. सो पी डॅश मध्ये कोण कोण येईल? 8 9 11 अँड ओके 8 9 11 अँड 12. तर हे सगळे कशामध्ये राहतील? पी डॅश मध्ये राहतील. मग आता वेन डायग्राम काढायचं. मग वेन डायग्राम काढताना काय करायचं? तो सगळ्यात मोठा सेट आहे त्याला यू म्हणायचं, हा सगळा. तर मध्ये पी घ्या. ओके, तो पी मध्ये कोण कोण आहेत? तर पी मध्ये आपण बघले 1 3 7 10. तर हे इलेमेंट इथे लिहा, 1 3 7 10. पी डॅश मध्ये कोण आलेले आहेत? 8 9 11 12. तर हे सगळे मिळून काय होतात? यू होतात. सो इट इज, आतमध्ये आहे तो पी, बाहेरच्या बाजूला आहे तो पी डॅश, आणि पी आणि पी डॅश मिळून काय तयार होतो? फायनली यू तयार होतो. ओके, सो दॅट इज रिक्वायर्ड वेन डायग्राम. सो टोटल 5 क्वेश्चन आहेत ते आपले इथे या क्वेश्चन 2 मधले झाले. आता लास्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 3, तो नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग. टोटल 6 मार्क्स. देर आर 3 क्वेश्चन. सॉल्व एनी 2 ऑफ इट. ओके, टोटल तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले असतील, त्यातले एनी 2 सॉल्व करायचे. 6 मार्क्स. 3 मार्क्सला 1 आहे. ना फर्स्ट वन, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आपल्याला काय करायचं? डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं. सो रॅशनलाइज करायचा म्हणजे काय? तर पहिल्यांदा तो डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे बघायचं. तर इरॅशनल नंबर आहे, तो आपल्याला काय करायचा आहे? रॅशनल नंबर करायचा आहे. ओके, सो याचा कॉन्ज्युगेट फाइंड आउट करायचा. फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ज्युगेट ऑफ 7 प्लस 4 रूट 3. सो हा जो डिनॉमिनेटर आहे त्याचा कॉन्ज्युगेट फाइंड करायचा. कॉन्ज्युगेट कसा फाइंड करतात? तर मध्ये प्लस आहे त्याच्याऐवजी काय घ्यायचं? मायनस 4 रूट 3. ओके, 7 मायनस 4 रूट 3 हा कॉन्ज्युगेट फाइंड आउट करायचा. मग आता दिलेलं एक्झाम्पल रॅशनलाइज करायला घ्यायचं. काय दिलं एक्झाम्पल आपल्याला? तर 4 अपॉन, ओके नेक्स्ट 4 अपॉन 7 प्लस 4 रूट 3 इज इक्वल टू, हे सॉल्व्ह करायला घ्यायचं. तर याच्यामध्ये 4 अपॉन 7 प्लस 4 रूट 3, तर याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या कॉन्ज्युगेटने डिनॉमिनेटर मध्ये. ओके, सो 7 मायनस 4 रूट 3 म्हणजे हा जो नंबर आहे त्याच्या डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करायचं? त्याच्या कॉन्ज्युगेटने, दोन्हीकडे. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. मग डिनॉमिनेटरला केलं तर वरती न्यूमरेटरला पण करायचं, म्हणजे 7 मायनस, ओके 7 मायनस 4 रूट 3, तर याने मल्टिप्लाय करायचं. तर हे मल्टिप्लाय केल्यानंतर आपण काय करणार आहे बघा? तर 4 मल्टिप्लाय हा पुढचा ब्रॅकेट आहे तो ऍज इट इज राईट डाऊन करायचा. 4 इंटू ब्रॅकेट 7 मायनस 4 इंटू पुढचा ब्रॅकेट लिहायचा 4 मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट म्हणजे 7 मायनस 4 रूट 3 अपॉन अपॉन मध्ये. आता इथे बघा ए प्लस बी आणि दुसरं काय आहे? ए मायनस बी. तो फॉर्म्युला काय येतो? ए प्लस बी इंटू ए मायनस बी असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग इथे तेच करायचं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तो ए म्हणजे कोण आहे? 7. तर 7चा काय करायचं? स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बी कोण आहे? 4 रूट 3. ओके, दोन्हीकडे बी आहे 4 रूट 3 त्याचा स्क्वेअर. नाव नेक्स्ट स्टेप, वरचा आहे तसंच ठेवायचं 4 इंटू ब्रॅकेट 7 मायनस 4 रूट 3. हे काय आलं तसं? कारण 4 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणजे त्याला फक्त जोडून लिहायचं तिथे. आता 7चा स्क्वेअर, 7 स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7. 7 इंटू 7 किती येणार? 49. तर इथे लिहायचं 49. परत मायनस यातला 4 आहे, तर 4चा स्क्वेअर किती करायचा? 16. ओके, 4चा स्क्वेअर किती येणार? 16. आणि रूट 3चा स्क्वेअर, तर पहिल्यांदा स्क्वेअर केला तर 3चा स्क्वेअर येणार 9.
आणि परत 9चं स्क्वेअर रूट 3. थोडक्यात स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, किती राहणार, फक्त 3 राहणार. ओके, म्हणजे 4 इंटू ब्रॅकेट 7 4 रूट 3. ओके, डिवायडेड बाय 49 मायनस 16 मल्टिप्लाय 3 किती येणार, 16 3 जा 48. म्हणजे थोडक्यात 4 इंटू ब्रॅकेट 7 मायनस 4 रूट 3, त्याचा डिनॉमिनेटर किती येणार आहे, 1 येणार. ओके, कारण 49 मायनस 48 किती येणार आन्सर, 49 मायनस 48 1 येणार. म्हणजे थोडक्यात 4/7 प्लस 4 रूट 3 इज इक्वल टू 4 इंटू 7 मायनस 4 रूट 3 अपॉन किती आलं, 1 आलं. आणि 1 हा काय झाला, कसला डिनॉमिनेटर झाला, हा रॅशनल झाला. ओके, रॅशनलाइज. तर 1 काय झाला, रॅशनल डिनॉमिनेटर. म्हणजे तर तुम्ही एवढा आन्सर लिहू शकता, किंवा कुठल्याही नंबरच्या खाली अपॉन 1 लिहायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही हे असं जरी राईट डाऊन केलं तरी चालेल. याला काय म्हणायचं, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. कॉन्ज्युगेटने त्याच्या मल्टिप्लाय करायचं, आणि डिनॉमिनेटर काय करायचं, कुठलाही रॅशनल, इथं 1 आलाय, समजा 5 आलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे त्या एक्झाम्पल नुसार ते आन्सर वेगळं येणार आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मधला 2. नाव क्वेश्चन नंबर 2, ऑब्झर्व द गिव्हन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. ही वेन डायग्राम ऑब्झर्व करायचे आणि त्याच्यावरनं काय करायचं, हे जे सेट्स आहेत तर ते सेट्स काय करायचे, राईट डाऊन करायचे. नाव यू इज इक्वल टू, पहिल्यांदा काय लिहायचं, यू. आता हे सगळा जो सेट आहे तो काय आहे, त्याच्या बाहेर नाव दिलं यू, त्यामुळे त्याला यू म्हणायचं. ओके, सो यू इज इक्वल टू, यू मध्ये कोण येणार, तर सगळे नंबर येणार, 1 2 3. ओके, 1 2 3 4 आहे इथे, सिक्वेन्सने लिहूया. 5, देन 6 याच्यात नाहीये, 7. ओके, 7 8 9 10 11 आणि 12 नाहीये, डायरेक्ट 13 आहे. सो हे सगळे नंबर याच्यामध्ये काय केले, आपण राईट डाऊन केले. यू म्हणजे ऑल, सगळे त्याच्यातले. आता ए हा सेट राईट डाऊन करायचा. सो ए मध्ये कोण येणार, ए मध्ये कुठले कुठले आहेत बघा, तर ए म्हणजे हा पूर्ण एवढा पार्ट येणार आपला. ओके, सो याच्यामध्ये कोण कोण आहेत बघा, ए मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे 1 2 3 5 7. ओके, 1 2 3 5 7. परत ए युनियन बी, सॉरी बी एक लिहायचा सेट, कुठला लिहायचा आहे, बी सेट. बी म्हणजे इकडचा हा एवढा सेट. त्याच्यामध्ये कोण येणार, 1 5 8 9 10. 1 5 8 9 10. ओके, नाव ए युनियन बी काढायचं आपल्याला, ए युनियन बी. तर ए युनियन बी म्हणजे काय, तर ए आणि बी एकत्र करायचे. मग आता बघा त्यांच्यात आधी कॉमन कोण आहे बघा, तर कॉमन कोण आहे, 1 आणि 5, ते एकदाच लिहायचे. आणि ए आणि बी एकत्र करायचं, म्हणजे 1 2 3 4 यांच्यात नाहीये. ओके, 5 दोघांमध्ये एकदाच लिहा, 5. त्यानंतर 7 8 9, म्हणजे हा तुमचा काय झाला, ए युनियन बी झाला. ओके, आता तो ए युनियन बी झाल्यानंतर आणखीन काय पुढचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर ए डॅश फाइंड करायचं. काय फाइंड आउट करायचं आहे, ए डॅश. ए डॅश इज इक्वल टू यू मायनस ए. ए डॅशचा फॉर्म्युला काय, यू. यू राईट डाऊन करूया, 1 2 3 4 5 7 8 9 10 11 13. हा आपला यू झाला. त्याच्यातून ए मायनस करायचं. सो ए काय फाइंड आउट केलं आपण, 1 2 3 5 7. हे ऑलरेडी दोघे यू आणि ए आपण फाइंड केलेत आधी. तर हे सगळे राईट डाऊन करायचे. आता ते केल्यानंतर याच्यातून ए डॅश इज इक्वल टू यू मधून ए मायनस करायचा. मायनस म्हणजे हे एलिमेंट कॅन्सल करायचे. 1 ला 1, 2 ला 2, 3 ला 3. ओके, 5 ला 5 कॅन्सल होणार, 7 ला 7. मग काय काय राहणार ते ए डॅश मध्ये लिहायचं, म्हणजे 4. ओके, त्याच्यानंतर कुठला राहिला, 8 9 10 11 13. हे सगळे कशामध्ये येणार, ए डॅश मध्ये येणार. आता आणखीन एक फाइंड आउट करायचा आपल्याला, इथे शेवटी दिलाय तो ऍक्च्युली असा आहे, ए इंटरसेक्शन बी फाइंड आउट करायचं. इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये कॉमन असणार. ओके, सो ए इंटरसेक्शन बी. आता ए आणि बी मध्ये हा आपण ए लिहिलाय, हा बी लिहिलाय. कॉमन कोण आहे, 1. ओके, आणि कोण आहे आणखीन 5. तर दोघांमध्ये कॉमन आहे, त्यामुळे ए इंटरसेक्शन बी मध्ये कोण येणार, 1 and 5. सो दॅट इज ए इंटरसेक्शन बी. ओके, तर हे आपण फाइंड आउट केलं ए इंटरसेक्शन बी मध्ये. आता हा झाला आपला क्वेश्चन नंबर, त्यातला म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड. एनी 2 होते, पण थर्ड पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ 100 persons in a group, 72 persons speak English, 43 persons speak French,
each one out of 100% speak at least one language, then how many speak only English, how many speak only French, and how many of them speak both English and French. Okay, सो आन्सर स्टार्ट करताना आपण असं करायचं, लेट यू बी द सेट ऑफ ऑल पर्सन्स इन ग्रुप. ग्रुपमध्ये जेवढे काही पर्सन्स आहेत तर त्या सगळ्या पर्सनचा सेट. लेट ए बी द सेट ऑफ पर्सन स्पीक इंग्लिश. ए ला कुठला सेट घ्यायचा की जे पर्सन्स इंग्लिश बोलतात. बी इज अ सेट ऑफ पर्सन स्पीक फ्रेंच. बी हा कसला सेट आहे, फ्रेंच बोलणाऱ्यांचा सेट आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आधी हे फाइंड आउट करावं लागेल, नंबर ऑफ यू. ओके, नंबर ऑफ यू इज इक्वल टू all persons out of how many persons, 100. So number of u is equal to 100. That is important. Now number of a persons speak English, that is 72. 43 persons speak French. म्हणजे किती येणार, number of b is equal to 43. Each one speak at least one language. So 100 आहे, त्यातले प्रत्येक जण एक ना एक लँग्वेज कुठलं तरी बोलतोय. सो टोटल किती असणार आहेत, किंवा एकतर इंग्लिश बोलणारे एक किंवा फ्रेंच, स्पीकिंग इंग्लिश और फ्रेंच, टोटल किती असणार आहेत, 100 असणार आहेत. सो नंबर ऑफ ए युनियन बी इज 100. ओके, सो तो 100 घ्यायचा तिथे ना, कारण प्रत्येक पर्सन कुठली ना कुठली तरी लँग्वेज घेतोय. सो नंबर ऑफ ए युनियन बी किती होणार, 100. ना फॉर्म्युला लिहायचं, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे, 100 आहे. ओके, नंबर ऑफ ए किती आहे, नंबर ऑफ ए इज 72 प्लस नंबर ऑफ बी किती आहे, नंबर ऑफ बी आहे 43. ओके, नंबर ऑफ बी इज 43. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता ह्या दोन्हींची आधी ऍडिशन करूया. ऍडिशन केल्यावर किती येईल, 2 प्लस 3 5 येणार, 7 प्लस 4 11. आता हा मायनस आहे तो इकडे आणायचा, तो मायनसचा काय होईल, प्लस होईल, म्हणजे प्लस एन इंटरसेक्शन बी होईल. एन इंटरसेक्शन बी आहे तो, आणि हा प्लस 100 इकडे येऊन काय होईल, मायनस 100. थोडक्यात ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बी किती येणार आहे, 15. ओके, ए इंटरसेक्शन बी इज 15. सो 15 इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन. कॉमन म्हणजे दोन्ही लँग्वेज बोलणारे. देअरफॉर नंबर ऑफ पर्सन्स स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ, दॅट इज 15. असे किती असणार आहेत, दोन्ही लँग्वेज बोलू शकणारे, तर 15 असणार आहेत नंबर ऑफ बी. आता दुसरं आपल्याला काय शोधायचं आहे, नंबर ऑफ पर्सन स्पीक ओनली इंग्लिश. फक्त इंग्लिशचे पाहिजे आहेत आपल्याला. तर बघा, ए आणि बी, ए सेट आहे आणि बी सेट आहे, तर ओनली इंग्लिश म्हणजे त्यातले कॉमन काढून टाकायचे. ओके, ए म्हणजे कुणाचा सेट आहे, स्पीकिंग इंग्लिश, पण इंग्लिशमध्ये फ्रेंच बोलणारे सुद्धा मिक्स असतात, तर ते कॉमन आहेत तो पार्ट काढून टाकायचा. म्हणजे काय करायचं, नंबर ऑफ ए युनियन बी मधनं नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी काय करायचा, मायनस करायचा. ओके, ए युनियन बी, ए युनियन बी म्हणजे दोन्ही एकत्र, नंबर ऑफ ए, नॉट ए युनियन बी, नंबर ऑफ ए मधून, कारण काय म्हटलं मी, ओनली इंग्लिश पाहिजे असतील तर नंबर ऑफ ए मधून कॉमन पार्ट काढून टाकायचं. मग ते आपले राहिलेले काय असतील, ओनली स्पीकिंग इंग्लिश, कारण इंग्लिश आणि फ्रेंच बोलणारे दोघांमध्ये कॉमन असतील, त्यातला कॉमन पार्ट काय केला आपण, कट केला. सो नंबर ऑफ ए किती आहे, 72, आणि कॉमन किती आले, 15. सो 72 मायनस 15. ओके, ते किती येणार आहेत, 72 मायनस 15 केल्यानंतर 12 मायनस 5 7 येणार, 6 मायनस 1 5 57. सो नंबर ऑफ पर्सन स्पीक ओनली इंग्लिश, so answer is 57. Now number of persons speak French only. आता फ्रेंच बोलणाऱ्यांचा सेट कुठला आहे, बी, पण त्या बी सेट मध्ये दोन्ही मध्ये बोलणारे हे काय असतील, कॉमन असतील, तर ते कट करून टाकायचे. आपोआप राहिलेले आपल्याला काय मिळणार आहेत, ओनली स्पीकिंग फ्रेंच, तर त्याच्यातला कॉमन पार्ट काढून टाकायचा. सो ए इंटरसेक्शन बी. नाव नंबर ऑफ बी किती आहेत, 43, तर दोन्हीमध्ये कॉमन असणारे किती आहेत, 15. ओके, तर हे मायनस करायचे, म्हणजे 13 मायनस 5 8 येणार, 3 मायनस 1 म्हणजे 2 येणार. सो 28 पर्सन्स काय असणार आहेत, पर्सन स्पीक फ्रेंच ओनली. फ्रेंच बोलणारे फक्त किती असणार आहेत, 28. सो दॅट इज करेक्ट आन्सर. सो इथे आपला क्वेश्चन पेपर कम्प्लीट होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहेत ते तुमच्याशी डिस्कस करूया. ओके, थँक्यू. तसंच आपण चॅनलवर प्रॅक्टिस सेट जे आहेत तुमचे रेग्युलर आणि प्रॉब्लेम सेट, तर त्या सगळ्याचे पहिल्या 2 चॅप्टरचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहेत मॅथ्स 1चे. तर ते जे व्हिडिओज आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल, किंवा इथे एंड स्क्रीनला तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिसतील, मॅथ्स 1 मॅथ्स 2 दोन्हीचे. तर ते तुम्ही दोन्ही बघू शकता. ओके, किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा प्लेलिस्ट मध्ये सुद्धा तुम्ही जाऊन प्रॅक्टिस सेट
बघू शकता, जेणेकरून प्रत्येक चॅप्टरचे प्रॅक्टिस सेट तुमचे क्लिअर होतील, म्हणजे चॅप्टर क्लिअर होईल. थँक्यू.